संघर्ष आहे असा काढला जातो, पण तसं नसून झालेल्या अन्यायाच्या विरोधात उठवलेला तो आवाज म्हणून बघावं. आणि अन्याय नाही झाला तर संघर्ष नाही आहे, अन्याय झाला तर संघर्ष आहे. आणि म्हणून भाषणाच्या ओघात बोलण्याच्या ओघात आपण जे काय सांगतो त्या पद्धतीने त्यावेळेस बोललो. जब मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं. म्हणून त्यांचे जाहीररित्या आमच्या मोठे भावाचं आभार मानणं हे कर्तव्य समजून त्या ठिकाणी कदाचित कदाचित हा शब्द वापरला. त्यांनी सोडल्यामुळे आम्हाला संधी मिळाली, परंतु अर्थात ज्यांनी संधी दिली त्यांच्याही त्या निमित्ताने मी आभार मानले. किंवा मोठे पक्षाच्या आशीर्वादामुळे ज्यांना कोणाला मोठ्या पदावर बसवलेलं असतं, ही त्यांची नैतिक जबाबदारी असते की सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन समान न्याय देऊन समान निधी वाटप सगळ्यांमध्ये झाला पाहिजे. प्रश्न मांडायला पहिल्या दिवशी तयारी नसतानाही मी त्या ठिकाणी उभं राहिलो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पासन माझी ही कारकीर्द सुरू झाली. त्याचा एक वेगळा मनस्वी आनंद मला आहे. विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे आपल्यासोबत आहेत. दादा, आज तुम्ही पहिलं अधिवेशन आहे, नेमकं कुठल्या लक्षवेधी मांडलात? मतदारसंघातले कोणते महत्वाचे प्रश्न घेऊन तुम्ही आज विधान भवनात येता? निश्चितपणाने पहिलंच अधिवेशन या ठिकाणी आहे. बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. खरं तर तारांकित प्रश्न 45 दिवस आधी त्या ठिकाणी द्यावा लागतात, परंतु 1 महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी निवड झाल्यामुळं तारांकित प्रश्न त्या ठिकाणी मला देता आले नाही. काही अंशी लक्षवेधी त्या ठिकाणी लावली, पोखराच्या संदर्भात लक्षवेधी लावली. 260 अन्वय त्या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी झालो. शेतकऱ्यांच्या बद्दल विशेषतः त्या ठिकाणी मंत्री महोदयांना काही प्रश्नाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर अनेक अवधी त्या ठिकाणी आहे, त्या सगळ्या समजून घेऊन कशा पद्धतीने 93 आहे, 97 आहे, 91 आहे, 260 आहे, लक्षवेधी आहे, तारांकित आहे, अतारांकित आहे, विशेष उल्लेख आहे किंवा औचित्याचा प्रश्न आहे, असे सगळे वेगवेगळे अवधी पुढे घेऊन पॉइंट ऑफ ऑर्डर असेल, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असेल, हे हळूहळू त्या ठिकाणी शिकून कशा पद्धतीने किंवा आपली वाढीव 98,000 कोटीची त्या ठिकाणी पुरवणी मागण्या मंजुरी मिळालेली आहे, त्याच्या अनुषंगाने काही चर्चा असते, त्यामध्ये भाग घेतलेला आहे. म्हणून हे सगळं शिकण्याच्या दृष्टिकोनातून या अधिवेशनाकडे मी बघतो आहे. परंतु याचबरोबर बऱ्याचशा मांडणी देखील करता आली याचं मला मनस्वी समाधान आहे. आता पहिलं अधिवेशन आहे, पहिली आमदारकी आहे, अधिवेशनात पहिल्यांदा लक्षवेधी मांडताना काय मनामध्ये भावना होती किंवा कसा राहिला तो अनुभव? भावना एकच होती की आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करणार आहोत अशी शब्द ग्वाही अनेक सत्काराच्या कार्यक्रमाला आपण दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ती वेळ आता आलेली आहे. मन पुढे मागे विचार करत होतं, विचलित होतं, बोलू का नको, सांगू का नको, उभं राहू का नको, परंतु या सगळ्यावर मात करून की आपण ज्यासाठी आलेलो आहे त्यासाठी त्या पदाला न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष सभापतींना विनंती करून त्या ठिकाणी माझे प्रश्न मांडायला पहिल्या दिवशी तयारी नसतानाही मी त्या ठिकाणी उभं राहिलो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पासन माझी ही कारकीर्द सुरू झाली. त्याचा एक वेगळा मनस्वी आनंद मला आहे. स्वर्गीय कोल्हे साहेब अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी लढले, माजी आमदार कोल्हेताईंनी देखील शेतकऱ्यांसाठी पहिल्याच अधिवेशनामध्ये ह्याच सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून निळवंड्या पोटसाऱ्या व्हावेत, कालवे व्हावेत यासाठी हातात बोर्ड घेऊन त्या ठिकाणी बसल्या होत्या. आणि म्हणून माझी सुरुवात देखील एक शेतकऱ्यांच्या प्रश्नातून झाली, सहकाराच्या प्रश्नावर झाली, याचा मला मनस्वी आनंद आहे. दादा, विखे कोल्हे संघर्ष सर्वांना श्रुत आहे. खरं तर आमदारांच्या सत्कार समारंभामध्ये आपण एक शब्द वापरला होता की सुजय विखेंनी त्याग केला म्हणून मी आमदार झालो, मात्र प्रत्येकाने पदाचा गरिमा राखली पाहिजे, महत्व जाणलं पाहिजे. हे असं आहे. आपल्याच माध्यमातून मी त्या ठिकाणी पाहिलं की आदरणीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी जाहीर भाषणात वक्तव्य केलं, पालकमंत्री देखील त्या व्यासपीठावर होते, की तुम्ही जे पद भोगताय ते आम्ही सोडून दिले आहे 2 महिन्यापूर्वी, आम्हाला व्हायचं असेल तर आमदार. म्हणून त्यांचे जाहीररित्या आमच्या मोठे भावाचं आभार मानणं हे कर्तव्य समजून त्या ठिकाणी कदाचित हा शब्द वापरला. त्यांनी सोडल्यामुळे आम्हाला संधी मिळाली, परंतु अर्थात ज्यांनी संधी दिली त्यांच्याही त्या निमित्ताने मी आभार मानले. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय अमितभाई शाह साहेब असतील, भारतीय जनता पक्ष असेल, त्यांचेही आभार त्या निमित्ताने मी मानले आणि यांचेही मानले.
दादा निवड झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर ज्यावेळेस एक सभा भरली होती महाविकास आघाडीचे देखील अनेक नेते तुमच्या मंचावर उपस्थित होते, त्यावेळेस तुमचा एक डायलॉग जो आहे अत्यंत चर्चेत राहिला, घायल हूं घातक हूं. नेमकं काय विषय होता? हे असं आहे की त्या ठिकाणी सर्व पक्षीय तो सत्कार समारंभ होता. अर्थातच अनेक पक्षातल्या लोकांची संपर्क असल्यामुळं गणेश परिसरामध्ये पक्षविरहित अनेक सभासदांनी त्या ठिकाणी आमच्यावर विश्वास दाखवला आणि म्हणून आम्ही निवडून आलो होतो. आणि म्हणून स्वाभाविक सर्व पक्षीय, भारतीय जनता पार्टी होती, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, शरद पवार गट होता, उबाठा होते, सगळ्याच पक्षाचे त्या ठिकाणी आरपीआय होते, सगळेच हितचिंतक शुभेच्छा देण्याकरता आले होते. आणि म्हणून भाषणाच्या ओघात, बोलण्याच्या ओघात आपण जे काय सांगतो त्या पद्धतीने त्यावेळेस बोललो. जब मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की एखादी परिस्थिती आपल्याला घडवत असते आणि म्हणून त्या परिस्थितीतून घडत आलेलो आहोत. अनेक संघर्षाला सामोरे जाऊन या ठिकाणी या पदावर आदरणीय पक्षाच्या देवेंद्रजींच्या सहकार्याने या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणून त्याची जाणीव त्या ठिकाणी मला झाली. बरं दादा, कोल्हे कुटुंबाला संघर्ष हा काही नवा नाहीये. गेल्या अनेक पिढ्या तुमच्या संघर्षमय राजकारणात आहेत. आता युवा नेतृत्व तुम्ही स्वतः आमदार आहात, युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडं अनेकांच्या अपेक्षा आहेत की ते कामं मार्गी लागले पाहिजे. मात्र हे सगळं राजकीय जे कलह आहे यामध्ये ही कामं मार्गी लागले जातील असं वाटतं? निश्चितपणाने एक गोष्ट लक्षात घ्या, संघर्ष हा काय वैयक्तिक किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. संघर्ष हा लोकहितासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी आहे. स्वर्गीय कोल्हे साहेबांनी देखील अनेकदा स्वपक्षाविरुद्ध त्या ठिकाणी आंदोलन केलेले आहे. आदरणीय ताईंनी मी आता सांगितल्याप्रमाणे पक्षाच्याच आमदार म्हणून त्या निवडून गेल्या तरी पक्षाविरुद्ध या ठिकाणी सभागृहाच्या इथल्या पायऱ्यांवर बसून निळवंड्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं होतं. त्याच्यामुळे संघर्ष हा काही स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर शेतकरी, कार्यकर्ते, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आहे. मागे देखील आपल्याच भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायतीला दलित वस्ती जो निधी जो असतो तो दिला गेला नव्हता. त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला होता. जनतेचे प्रश्न जे आहे, ज्या ठिकाणी जेव्हा अडवले जातात त्यासाठी संघर्ष आजपर्यंत करत आलेलो आणि इथून पुढेही करत राहू. सहकार्य जर कुठं कोणी केलं नाही, सत्ताधाऱ्यांनी असो विरोधकांनी असो, तर स्वाभाविकरित्या कोणी त्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो आणि तोच आवाज आम्ही वेळोवेळी उठवलेला आहे. त्याला जर कोणी संघर्ष किंवा विरोध म्हणत असेल तर तो चुकीचा आहे. तो खरं तर आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी ती मांडलेली एक भूमिका असते. कोणाला वैयक्तिक विरोध नाही, बांधावरून भांडण नाही. जबाबदार व्यक्तीवरून किंवा ज्यांना संविधानिक पद किंवा मोठे पक्षाच्या आशीर्वादामुळे ज्यांना कोणाला मोठ्या पदावर बसवलेलं असतं, ही त्यांची नैतिक जबाबदारी असते की सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन समान न्याय देऊन समान निधी वाटप सगळ्यांमध्ये झाला पाहिजे, हीच या निमित्ताने अपेक्षा आहे. दादा, तुम्ही लक्षवेधी मांडली होती कृषी विषयक, मात्र खूप कमी लोकप्रतिनिधींनी कृषी विषयक समस्या मांडल्या. हे सरकार गंभीर नाही असा आरोप देखील विरोधक करतायत. कसं पाहता या गोष्टीकडे? नाही, अजिबात असं नाहीये. सरकार अतिशय गंभीर या बाबतीत आहे. म्हणूनच या पुरवणी मागण्यांमध्ये 22,500 कोटीची कर्जमाफीची त्या ठिकाणी तरतूद सरकारने केली आहे. परंतु मी सभागृहात मांडल्याप्रमाणे खरं तर 2दा-3दा ह्या राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना देऊ नये. परत वारंवार शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत येतो आणि कर्जबाजारी होतो. याच्यावर खऱ्या अर्थाने लक्ष वेधण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या, जे 5 एकरहून कमी क्षेत्र आहे, ही 70 ते 80% झालेली आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना मिळणारा हमी भाव असेल किंवा इतर उत्पन्न खर्च वजा जाता मिळणारा नफा असेल, हा फार तुटपुंज आहे. तुलनेने होणारा खर्च, महागाई या सगळ्या बाबतीत लक्षात घेतल्या तर फूड प्रोसेसिंगवर व्हॅल्यू ॲडेड करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट ओरिएंटेड होणं गरजेचं आहे. 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट केंद्राची जी योजना आहे त्याला संलग्न असं इन्फ्रास्ट्रक्चर राज्यात उभं झालं पाहिजे, जेणेकरून शेतमालाला प्रक्रिया करून अधिकचा भाव मिळता येईल. त्याला लॉजिस्टिक हब, स्टोरेज हब या सगळ्या गोष्टींचा इकोसिस्टीम संबंध तयार करून त्या ठिकाणी अजून सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे. याच्याकरता मी लक्ष वेधलं आहे. कारण की हे वारंवार सिद्ध झाले आहे की 2दा-3दा आपण कर्जमाफी करून सुद्धा शेतकरी पुन्हा अडचणीत सापडतोय. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा म्हणतो आपण, बळीराजा म्हणतो,
याला सक्षम करायचं असेल, खऱ्याच अर्थाने राजा करायचा असेल, तर त्याला आर्थिकदृष्ट्या बळकटी देण्याची खरं तर आज काळाची गरज आहे. हे या निमित्ताने मी नमूद केलेलं आहे ते. पण आता एक शेवटचा परत राजकीय प्रश्न घेतो. येणाऱ्या काळात विखे कोल्हे संघर्ष संपुष्टात येणार का? संघर्ष असेल तर तो संपुष्टात येईल. वाद तात्विक आहे. त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे कोल्हे साहेब राहिलेले आहे, ताई राहिलेले आहे आणि मीही त्याच तालमीत तयार झालेलो असल्यामुळं आणि तशी शिकवण आपल्या सगळ्यांनाच आहे. अन्याय झाला तर आवाज उठवतो. मग ते स्वकीय असतील परकीय असतील तरी आपण तो अन्यायाविरोधात आवाज उठवतो आणि त्याच्यामुळं अनेकदा त्याचा अर्थ संघर्ष आहे असा काढला जातो, पण तसं नसून झालेल्या अन्यायाच्या विरोधात उठवलेला तो आवाज म्हणून बघावं. आणि अन्याय नाही झाला तर संघर्ष नाही आहे, अन्याय झाला तर संघर्ष आहे. त्याच्यामुळे हे तितकं सरळ आणि सोपं गणित आहे. ते ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. ज्येष्ठांनी युवकांना किंवा नवीन यांना सांभाळून घ्यायची जबाबदारी त्यांची आहे. त्यांची माझी तुलना होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हा काही संघर्ष नाही, हा फक्त तात्विक वाद आहे, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. प्रवीण सरोसे, लेट्स अप मराठी, मुंबई.